नमस्कार, मी नमन भानारकर स्वागत करतो आपल्याच यूट्यूब चॅनल परमात्मा एक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये। सेवक मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये योग मिळतो कसा आणि आपण योग कसे मागावे यावर चर्चा करू। त्याआधी आपण समजून घेऊ की महान त्यागी बाबा जुमदेवजींनी स्थापन केलेल्या या मानवधर्मात या मार्गात भगवंत कसा कार्य करीत आहे। बाबांनी सांगितले की जो सेवक सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण करतो, तत्वशब्द नियमाचे पालन करतो, तर भगवंत त्याची इच्छा पूर्ण करतो, म्हणजेच इच्छानुसार भोजन देतो। त्यालाच आपण योग मिळाला असे म्हणतो। पण योग असाच मिळत नाही, त्यासाठी तसे कर्म करावे लागतात। महान त्यागी बाबा जुमदेवजी आपल्या मार्गदर्शनात म्हणतात की त्याला जे पाहिजे म्हणजे भगवंताला जे पाहिजे ते मी न दिले म्हणून त्यांनी मला साथ दिली, अन्यथा साथ दिली नसती। आता विचार करा की आपण भगवंताला काय देत आहोत आणि भगवंताला काय पाहिजे। सेवक मित्रांनो, आपण या मार्गात प्रवेश घेतल्यापासून रोज सकाळ संध्याकाळ त्या भगवंताला योगामध्ये काही ना काही मागतच आहोत, पण विचार केला नाही की आपण भगवंताला काय देत आहोत आणि भगवंताला काय पाहिजे। दिनांक 4/12/1990चा धोप या गावचा बाबाचा संदेश आहे की यह कलयुग है, भगवान ने बाबा को मानव को जगाने के लिए भेजा है, युग परिवर्तन होने वाला है, बाबा हर सेवक से सत्य मर्यादा प्रेम की भीख मांगते हैं। इतना कहकर बाबा रोने लगे। थोड़े ही समय के बाद बाबा कहने लगे, बाबा नहीं रो रहे हैं, भगवान रो रहा है, आप भगवान को भीख दो। सब उपस्थित सेवकों ने बाबा को वचन दिया कि हम सत्य मर्यादा प्रेम से बर्ताव करेंगे। या संदेशावरून लक्षात येते की भगवंताला काय पाहिजे। भगवंताला आणि बाबाला सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण पाहिजे। सत्य मर्यादा प्रेम हे शब्द जरी लहान असले तरी त्याचे अर्थ खूप मोठे आहे, त्याचा महत्त्व खूप मोठा आहे। आता विचार करा की बाबांनी भगवंतानी सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागितली, ही कोणासाठी आणि कशासाठी। बाबांनी आपल्याला काय मागितले? मला ही वस्तू द्या, मला ती वस्तू द्या, इतके पैसे द्या, तितके पैसे द्या असे म्हटले का बाबांनी? नाही, बाबांनी तर आपले संपूर्ण जीवन मानवाच्या भल्याकरिता अर्पण केले। बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली आणि मानव धर्माची स्थापना केली। सोप्या शब्दात मानवतेचे आचरण करणे म्हणजे मानवधर्म। बाबांनी आम्हाला मानवतेचे आचरण करायला शिकवले, मानवतेचे आचरण करायला लावले। त्याकरिता बाबांनी 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम दिले आणि त्यानुसार वागायला सांगितले। भगवंत कसा जवळ राहतो, कसा साथ देतो हे बाबांनी सांगितले आणि त्या भगवंताशी संबंधित बनवले। पण आपण त्या संबंधांना आपल्या कर्मांनी तोडतो। आपण आपले विचार, वाणी, कर्म सुधरवत नाही, आपले वागणूक, आचरण सुधरवले नाही तर भगवंत योग देईल काय? आपण आपल्या शब्दांना मान देत नाही, आपण बोलतो तसे चालत नाही, बोलतो काही आणि करतो काही, तर भगवंत आपल्या शब्दाला मान देईल का? आपल्याला योग मिळेल का? म्हणून भगवंताला जे पाहिजे ते द्या, तेव्हाच भगवंतही तुमच्या कर्मानुसार तुमच्या इच्छा पूर्ण करेल, म्हणजेच योग मिळेल। आतापर्यंत योग कसा मिळेल यावर चर्चा केली। आता आपण चर्चा करू की योग कसे मागावे। भगवंत सृष्टी निर्माता आणि बुद्धीचा दाता आहे, त्याला सत्यकर्म करण्याची बुद्धी मागा, तत्वशब्द नियमानं वागण्याची बुद्धी मागा। सेवकाला जर कोणी बेइज्जत केला किंवा त्याचा अपमान केला तर तो त्याचा असा झाला पाहिजे, त्याचा तसा झाला पाहिजे असे म्हणतो, तर हे चुकीचे आहे। हे मानवतेचे, मानवधर्माचे आचरण नाही। भगवंताला सर्व सांगा, समोरच्या व्यक्तीला सद्बुद्धी द्या असे योग मागा। जर एका व्यक्तीला दुसऱ्यासाठी कोणती वस्तू मागितली तर तो दुसऱ्याला देण्याआधी मागणाऱ्याला देतो। म्हणून भगवंताला दुसऱ्यासाठी दुःख मागू नका, कारण पहिले तुम्हाला दुःख भोगावे लागतील। म्हणून दुसऱ्यासाठी सुख मागा, सर्वांसाठी सुख मागा, तुम्ही सुद्धा सुखी राहाल। एवढेच बोलतो आणि सांगताना काही चूक झाली असेल तर कमेंटमध्ये सांगा। सर्वांना माझा नमस्कार।